बैठक पार पडलेली आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी झाली। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली। त्याच्यामध्ये कुठे मतं कसे मिळाले, कुठे चांगले मिळाले, कुठे कमी मिळाले, त्याची कारणं काय काय होती, त्याच्यावर काय काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली। आणि त्याचसोबत येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे। आणि याच सोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करून आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। आज महाराष्ट्र की कोर टीम केंद्रीय नेतृत्व के साथ बैठी थी। इस बैठक में हम लोगों ने विशेष रूप से महाराष्ट्र का जो परिणाम आया इस पर विस्तार से चर्चा की। महाराष्ट्र में जैसा आप जानते हैं कि केवल 0.3% से महायुति और एमवीए में अंतर है, तो कहाँ वोट मिले, कहाँ नहीं मिले, कहाँ परेशानी हुई, कौन सी करेक्टिव एक्शंस लेनी चाहिए, ये सारी बातों पर विस्तार से चर्चा हुई। उसके साथ साथ आगे में विधानसभा की रणनीति क्या होनी चाहिए उसकी ब्लूप्रिंट पर एक हमने चर्चा की। अब जल्दी ही हमारे जो एनडीए पार्टनर्स हैं उनके साथ चर्चा करके महाराष्ट्र की विधानसभा के चुनाव को जीतने की दृष्टि से हम लोग रणनीति तय करेंगे। और केंद्रीय बीजेपी पूरी ताकत से हमारे पीछे इस चुनाव में खड़ी है और जल्दी ही हमारा रोड मैप हम लोग तैयार करेंगे। कोई बदलाव होगा सर, प्रदेश अध्यक्ष हो या और कोई बदलाव नहीं है। फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है। किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं। बहुत धन्यवाद। तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही एक रोडमॅप तयार केलेला आहे आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरच घटकपक्षांसोबत करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबद्दल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या बद्दल महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।